त्याची जी काही अर्निंग असेल त्याची अर्धी अर्निंग तुम्हाला, अर्धी अर्निंग मला, कारण मला पण मेहनत घ्यायची. तर आजचा व्हिडिओ ना तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप फायद्याचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण की नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. तुम्हाला घरी बसून माझ्यासारखेच पैसे कमवायची संधी मी देणार आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला कोण घरी बसून कोण घरी बसून पैसे देणार, तर मी नक्की तुम्हाला घरी बसून पैसे देईल. ते पण माझ्यासारखेच, मी जसे कमवते ना तसे तुम्हालाही त्याची संधी. आज मी एक अशीच युनिक आयडिया सुचवली आहे. तुम्हाला जर आवडली ना ती तुम्ही नक्की व्हिडिओ पुढे बघा कंटिन्यू. पण त्याआधी मी काही अमेझॉनवरचे प्रॉडक्ट दाखवते, ते जर तुम्हाला आवडले तर नक्की चेक करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये राहतील. तर पहिले हा टॉप आहे, हा जर आवडला तर याची पण लिंक राहील. तर आणि त्याच्यानंतर हे बघा, हा टॉप आहे, याची पण लिंक राहील जर कुणाला आवडला. आणि याच्यामध्ये सेम जम्प सूट पण भेटतो, जर तुम्हाला तो आवडला तर तो पण घ्या, आता सध्या ट्रेंडिंग चालू आहे. त्याच्यानंतर ही एक साडी आहे, ही जर आवडली तुम्हाला तर याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तर ही एक साडी आहे मम्मीची, ही एकदा मला लिंक मागितली होती, पण आता सध्या आहे का नाही मी लिंक असेल तर नक्की देईल, नाही तर मग सेम अशी दुसरी साडी असेल तर तुम्हाला वेगळी साडीच्या लिंक देईल. तर तुम्ही नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघा, म्हणजे नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना, आज मी काहीतरी एक युनिक कल्पना अशीच मला सुचली की ना, म्हणजे खूप लेडीज असतात त्यांना असं घरी बसून काहीतरी कमवावं वाटतं, पण काही कमवावं असं सुचत नाही. मी पण पहिले त्यातलेच होते, मला पण असं घरी बसून काहीतरी कमवावं असं वाटायचं. पण घरी बसून मी तर ब्लाऊज शिवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यातून अर्निंग व्हायची. पण मग मी अजून पण प्रयत्न करायचे. आणि खूप लेडीजचं असतं की त्यांना म्हणजे लहान मुलं असतात, त्याच्यामुळे काही पॉसिबल नव्हतं काही कामाला बाहेर जाणं वगैरे. मग आता सध्या सोशल मीडियाचा खूप जास्त ट्रेंडिंग आहे, सगळे सोशल मीडियावर पैसे कमवतात. पण होतं काय, प्रत्येक जण यूट्यूबला इन्स्टाला व्हायरल होतं असं नाहीच. काही जण यूट्यूब चॅनल खोलतात पण सक्सेस भेटत नाही. खूप वर्ष मेहनत केली, अख्खे व्हिडिओ फुकट जातात, त्याचा 1 रुपयाही भेटत नाही. इंस्टावरतीही तेच, इंस्टावर तर खूप जास्त फॉलोवर्स झाल्यानंतर मग काय ते प्रमोशन्स येतात, मग त्यातून अर्निंग होते. तर आणि मी मी आता म्हणजे मी आता आपण नॉर्मल घरगुती कामातून कमवायचं तेवढं तर कमवतो, म्हणजे नॉर्मल कमवतो. पण आपल्याला खूप जास्त कमवायचं असतं, आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात. तर मग मीही तेव्हा यूट्यूब चॅनल खोललं होतं आणि मी माझे बरेच असे स्वप्न यूट्यूबच्या याच्यावरती मी कंप्लीट केले. तर मी पुढं गेले आणि मी बाकीच्यांनाही पुढं घेऊन गेले. पण मला असं वाटतं की माझ्या सबस्क्रायबरसाठी पण मी काहीतरी करू की तेही पुढं जातील. तर मी असाच विचार करत होते, म्हणजे कसं आपण त्यांना पण इन्कम चालू करून देऊ शकतो. तर अशीच मला एक आयडिया सुचली की आपण असं असं केल्याच्या नंतर त्यांनाही पैसे चालू होईल आणि माझी काही मेहनत राहील तर त्याचं बेनिफिट्स मला पण भेटेल, म्हणजे तुम्हालाही फायदा होईल मलाही फायदा होईल. तर असंच मग मी विचार केला मी काय करू आपल्या सबस्क्रायबरसाठी. आणि माझे सबस्क्रायबर खूप चांगले ना, मग मला त्यांच्याबद्दल म्हणजे मला खूप हे वाटतं की त्यांनी पण पुढे जावं आणि मीही पुढे जावं, सगळ्यांना घेऊन सोबत आपण पुढे गेलं पाहिजे असं मला नेहमी पहिल्यापासून वाटतं. तर मग मी म्हटलं काय करू. तर मग असंच एक आयडिया आली माझ्या डोक्यात. आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे, म्हणजे 2 तर मी कंपल्सरी चालवतेच, अश्विनी ढोणे लॉग, अश्विनी ढोणे संगनमेर. आणि एक ब्लाऊजचं आहे ते अधूनमधून मी चालवते, कधी मध्ये नाही चालवत, कधी मध्ये चालवते. आणि एक अश्विनी आबासाहेब ब्लॉग ते पण चालवते, कधी मध्ये चालवते. आणि व्हिडिओचं कसं असतं, आपण कंटिन्यू सातत्य जर ठेवलं तर त्यातून आपल्याला पैसे भेटतात. आणि लॉगिंगचं पण तेच असतं, ब्लाऊजचं पण तेच असतं. आपण कंटिन्यू म्हणजे चांगलं कंटेंट दिलं, चांगला व्हिडिओ असला तर त्यातून आपल्याला भरपूर असे पैसे भेटतात. यूट्यूबला सगळा खेळ हा व्ह्यूजचा असतो, म्हणजे जर तुमचा व्हिडिओ चांगला असेल त्याला व्ह्यूज जातात आणि त्याचे पैसे आपल्याला भेटतात. तर याच्यात तुमचा काय फायदा मी तुम्हाला हे का सांगते, तर याच्यात तुमचा फायदा आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, कमेंट सुद्धा करा. माझी कल्पना कशी वाटली ते सुद्धा सांगा. जे सगळा युट्यूबला खेळ हा व्ह्यूजचा असतो, व्ह्यूज आले तर पैसे येतात. आणि व्ह्यूज काय येतात का, आपला व्हिडिओ चांगला असेल, व्हिडिओला म्हणजे कंटेंट आवडला समोरच्याला, मग तो कसाही असो, व्हिडिओची स्टोरी चांगली असेल तर लोकांना आवडतो. व्हिडिओचं काहीतरी एखादं होम टूर केलं, घर चांगलं असेल तर ते आवडतं. किंवा नसेलही, काही पत्र्याचं घर दाखवतात युट्यूबला, त्यालाही व्ह्यूज येतात. काहीतरी युनिक वेगळं दाखवलं तर त्याला व्ह्यूज जातात. असं युट्यूबचं आहे, म्हणजे समोरच्याला तो व्हिडिओ आवडला पाहिजे. तुम्ही माझा व्हिडिओ कधी बघता, मी एखादा चांगला व्हिडिओ टाकला का त्याला व्ह्यूज जास्त येतात, साधं एकदम नॉर्मल वगैरे टाकलं का त्याला व्ह्यूज कमी जातात. म्हणजे नॉर्मल आहे, आपण चांगल्या व्हिडिओसाठी मेहनत घेतली तर त्याला व्ह्यूज येतात. रेग्युलर काहीच मेहनत न करता व्हिडिओ टाकला का व्ह्यूज कमी येतात. तर व्ह्यूज जास्त आले तर जास्त पैसा आपल्याला येतो. त्यात तुमचा काय फायदा हे तुम्हाला सांगायचं आहे मला, ते तुम्ही आधी मी तुम्हाला समजून सांगते, मग तुम्ही पुढं ऐका. तर तुमचा असा फायदा आहे की ना,
म्हणजे तुम्हाला पण घरी बसून पैसे कमवा वाटतात, मलाही पैसे कमवावंसं वाटतात. म्हणजे सगळ्यांना जगात पैशाशिवाय काहीच नसतं. आजकाल महागाई पण एवढी वाढली, प्रत्येकाला पैसा हा कमवणं गरजेचं असतं. म्हणजे नवरा बायकोमध्ये दोघांनीही पैसा कमवला तर घर एकदम चांगलं चालतं, चांगलं आनंदाने जीवन जगतो आपण. तर मग मी तुम्हाला तुमच्यासाठी हेच घेऊन आले की तुम्ही सुद्धा घरी बसून पैसे कमवू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ बनवायचा. आता तुम्ही म्हणाल आम्ही व्हिडिओ बनवला, यूट्यूबला टाकला, पण त्याला काही व्ह्यूज आले नाही, असं तसं ते कधी पण आम्हाला पैसे भेटणार असं होतं. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, म्हणजे आता मी असं ठरवलं की आपल्या सबस्क्रायबरला किंवा जे व्हिडिओ बघत आहे त्यांना अशी एक संधी देऊ की तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच पैसे आले पाहिजे. तर माझं एक चॅनल आहे अश्विनी आबासाहेब ब्लॉग, त्याच्यावर मी सध्या एवढं काम नाही करत, पण व्हिडिओ टाकला का चांगला व्हिडिओ असला तर व्ह्यूज येतातच आणि ते मी माझ्या मोठ्या चॅनलला पण शेअर करेल. आणि तुम्हाला काय करायचं आहे, घरी बसून तुमचा एखादा चांगला व्हिडिओ बनवायचा आहे, कोणताही असेल, म्हणजे चांगला कॉन्टेंटचा, होम टूर किंवा तुमच्या लाईफ स्टोरी, काही पण. आजकाल यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघतात, आपल्याला एखादा व्हिडिओ आवडतो, त्यानुसार तुमचा जो टॅलेंट असेल तो एखादा चांगला व्हिडिओ तुम्ही मला बनवून पाठवा. तो मी माझ्या चॅनलला अपलोड करेल आणि त्याची जी काही अर्निंग असेल त्याची अर्धी अर्निंग तुम्हाला, अर्धी अर्निंग मला, कारण मला पण मेहनत घ्यायची, अपलोडिंग करायचं आहे, त्याला मला पण वेळ द्यायचा आहे. म्हणजे मला पण या कामाला वेळ द्यावा लागेल. आणि तुम्हालाही घरी बसून व्हिडिओ टाकल्याच्या तुम्ही व्हिडिओ मला पाठवला, त्या व्हिडिओला जितके व्ह्यूज येतील सगळं व्ह्यूजचं आहे. जर तुमचा व्हिडिओ चांगला गेला व्हायरल, तुम्हाला जास्त पैसे भेटतील. आणि जर व्ह्यूज नाही आले तर हेच आहे, व्ह्यूज नाही आले तर पैसे नाही भेटणार. पण मग व्ह्यूज येतात, लोकांना वेगवेगळ्या लोकांची लाईफ बघायची असते. म्हणजे आता माझी लाईफ झाली, लोकांना माझं सगळं माहीत झालं, पण तुमची लाईफ माहीत नसते. तुम्ही कसं आहे, कुठं राहता, तुमचं घर कसं आहे, हे लोकांना माहीत नसतं. मग लोकांना नवीन नवीन बघायला आवडतं, त्यामुळे व्ह्यूज येतात. पण चांगलं कंटेंट दिलं तर, चांगला व्हिडिओ असेल तर तुम्ही मला व्हिडिओ पाठवले तर मग मी असं कोणताही व्हिडिओ टाकन असं नाही, कारण काही ना व्हिडिओची आयडिया नसते, ते नॉर्मल काही पण टाकतात, मग त्याला व्ह्यूज वगैरे येणार नाही, चॅनल पूर्ण डाऊन होतं. तर तुमचा व्हिडिओ मला आवडला, तुम्ही मला व्हिडिओ पाठवा, मला आवडला, तुम्ही माझ्या चॅनलवर टाकेल. आणि त्या व्हिडिओची जी काही अर्निंग असेल ती महिन्याच्या शेवटला, म्हणजे व्हिडिओ टाकून 1 महिना झाला की ते अर्निंग तुम्हाला भेटेल. तुम्हाला कसं कळणार, व्हिडिओचं मी पूर्ण अर्निंगचं स्क्रीनशॉट टाकेल व्हिडिओ आता, आणि त्या व्हिडिओची जेवढी अर्निंग असेल ती तुम्हाला मी देईल. म्हणजे अर्धी तुम्हाला अर्धी मला, असं त्याचं रूल्स राहील. आणि व्हिडिओ पूर्ण नवीन पाहिजे, कुठेही अपलोड केलेला नाही पाहिजे, असं व्हिडिओचा रूल्स राहील. म्हणजे तुम्हालाही घरी बसून पैसे कमवता येतील असं. म्हणजे प्रत्येक जण, आता तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, तुम्हाला काही ना काही आयडिया असेल, पण लगेच तुम्ही यूट्यूबला टाकला व्ह्यूज येणार नाही असं. म्हणजे लगेच तुम्ही व्हायरल होणार, जरी व्हायरल झाला तर मॉनिटाईज होण्यापर्यंत तुम्हाला काही पैसे भेटणार नाही. पण तुम्ही माझ्या चॅनलला टाकला की तुम्हाला व्ह्यूज आले का त्याचे तुम्हाला पैसे भेटतील, अर्धे तुम्हाला अर्धे मला. तर असं माझ्या डोक्यात आयडिया आली. जर तुम्हाला योग्य वाटली ती आयडिया तर तुम्ही मला व्हिडिओ पाठवा. जरी नसेल वाटली तर काहीच, म्हणजे नसेल तुम्हाला आवडलं, व्हिडिओ नाही पाठवायचा तर नका पाठवू, अशी बळजबरी काहीच नाही की तुम्ही व्हिडिओ पाठवा. तर व्हिडिओचा पूर्ण डाटा असतो, किती डॉलर कमवले, किती पैसे कमवले, ते तुम्हाला पाठवलं जाईल की इतके डॉलर आले, त्यातले अर्धे तुम्हाला अर्धे मला फोनपेला पैसे पाठवण्यात येतील. तर खूप सोपं आहे, याच्यात कोणाचाही लॉस नाही, कोणाचाही काही तोटा नाही. तुम्ही तुमचा एकदम चांगला व्हिडिओ पाठवा मला, टेलिग्रामला पाठवू शकता किंवा व्हॉट्सअपला पाठवू शकता. मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईल किंवा मग मी टेलिग्रामची लिंक कमेंटमध्ये देईल, त्याच्यावर तुम्ही मला व्हिडिओ पाठवा किंवा व्हॉट्सअपलाही फाईलने पाठवला तर येतो. आणि जो मला व्हिडिओ आवडेल ना ते व्हिडिओ मी टाकणार त्याच्यावर. व्हिडिओ जर नाही आवडला मला, म्हणजे असं ते व्हिडिओत व्ह्यूज येण्यासारखं काही नसेल किंवा नाही जमलं एखाद्याला शूट वगैरे करायला, बोलायला, तर मग मी ते व्हिडिओ नाही टाकणार. पण शक्यतो आजकाल सगळेच सोशल मीडिया वापरतात, सगळे इन्स्टा वापरतात, बऱ्याच जण यूट्यूबला आहे, पण मग व्ह्यूज ना आल्या कारणाने वर्ष चॅनल सोडून देतात. मग त्याचे काहीच फायदा होत नाही. इथे तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकायचा, 1 महिन्याने तुम्हाला त्या व्हिडिओची अर्निंग समजेल की इतकी कमवली. आणि तुमचा व्हिडिओ तुम्हाला वाटेल तिथं शेअर करायचा, म्हणजे जेणेकरून तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील. आणि तुमचा व्हिडिओ येतं तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअर करू शकता, म्हणजे अजून व्ह्यूज वाढेल तुमचे आणि अर्निंग पण जास्त होईल. आणि कधी कधी तुम्हाला माहिती असेलच, एखाद्या व्हिडिओची खूप जास्त व्ह्यूज गेले तर खूप जास्त अर्निंग होते. म्हणजे जितके व्ह्यूज असेल तितके पैसे आपल्याला भेटतात. आणि थोडक्यात सांगायचं तर 5,000 व्ह्यूज आले तर आपल्याला कमीत कमी $1 तर यूट्यूब देतं. 5-6 हजार जसं व्हिडिओ लोक बघतात तसं. कधी कधी 5,000ला 1 पूर्ण देतं असंच नाही. जर व्हिडिओ तुमचा आवडला लोकांना तर 5,000ला कधी कधी 2 देतं, कधी कधी पूर्ण $1 पण नाही भेटत. $1 म्हणजे आता काहीतरी 93
93-94 रुपये असं काहीतरी आहे. जर 5,000 व्ह्यूज आले तर आरामात तुमचे 100 रुपये कमवून होतात. म्हणजे 5,000च्या पुढे व्ह्यूज आले तर म्हणजे अर्निंग तर राहीलच तिथं. असं मी काही सांगत नाही कंपल्सरी की लगेच तुम्हाला 100 रुपयेच भेटतील, हे असं तसं नाही. व्हिडिओचं पूर्ण प्रूफ असतं किती अर्निंग झाली वगैरे ते. आणि फक्त तुम्हाला चांगला व्हिडिओ शूट करायचा. आता जर होम टूर करायचं असेल ना, मस्त असं चांगलं घर दाखवायचं किंवा एखादी तुमची स्टोरी असेल, प्रत्येकाचं भारी असं लाईफमध्ये वेगवेगळ्या स्टोऱ्या असतात, त्या लोकांना कधी कधी आवडतात, तर त्या तुम्ही टाकू शकता. किंवा नवरा बायकोचं असं प्रत्येकाचं बॉन्डिंग वेगळं असतं, लोकांना पाहायला आवडतं, तर ते पण तुम्ही मला शेअर करू शकता. मग मी तो व्हिडिओ माझ्या चॅनलला टाकल आणि त्याची जितकी काही अर्निंग होईल ती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला मी पाठवल. इतकी अर्निंग झाली मंथ एंडिंगला. आणि म्हणजे खूप चांगली आयडिया, मला तर वाटतं चांगली आहे. याच्यामध्ये असं मलाही बोर होणार नाही आणि तुम्हालाही बोर होणार नाही. तर प्रत्येक गोष्टीचे ना म्हणजे फायदे आणि तोटे असतात. आता मी ही कल्पना काढली, याच्यामध्ये मला माहीत नाही पुढं काही तोटे आहेत का किंवा काही फायदा तर आपण पहिले बघतोच का तुमचाही फायदा आहे, माझाही फायदा आहे, पण पुढं मला काय हॅरेसमेंट, म्हणजे मला डोक्याला लोड नको आहे का, हे असं हे तसं ते तसं, प्रत्येकजण मला पाठवणार बोलणार, मग त्यांच्याशी मला डोकं लावायचं, म्हणजे हे साईड इफेक्ट असतातच. पण बघू, हे 1 महिना आपण करून बघू, मला आवडलं कंटिन्यू करू आणि 1 महिनाभर आपण हे पहिले हा प्रोग्राम चालून बघू. तुमची ही अर्निंग चालू होईल आणि तुम्ही पण फेमस व्हाल. कधी कधी लक बाय चान्स व्हायरल व्हिडिओ गेला तर लवकर फेमस पण होतं. तर चला, तुम्हाला जर ही कल्पना आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा, मला व्हिडिओ पाठवा व्हॉट्सअपला. मी तुमचा माझा अश्विनी आबासाहेब ब्लॉग हे चॅनल आहे, त्याच्यावर टाकू आणि 1 महिन्याने व्ह्यूज चेक करू. म्हणजे डेली तर दिसेलच तुम्हाला, तुमचे व्ह्यूज तुमच्या याच्यावर पण दिसणार आणि अर्निंग किती आली त्याचं पण मी तुम्हाला प्रूफ दाखवणार. तर नक्की छान छान व्हिडिओ बनवा आणि मला पण व्हिडिओ पूर्ण नवीन पाहिजे आणि शूट करताना तुम्ही त्या व्हिडिओची तारीख त्यामध्ये सांगा, म्हणजे मला कळण का हा आत्ताचा व्हिडिओ आहे. जुना व्हिडिओ कोणताच मी माझ्या चॅनलला टाकणार नाही आणि तो कुठेच टाकलेला नसला पाहिजे, म्हणजे तेव्हा यूट्यूब अर्निंग पण देतं, तेव्हा तुम्हालाही पैसे कमवायला भेटतील तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आले तर. आणि जर तो आधी टाकलेला असला तर तुमचा व्हिडिओ यूट्यूब डिलीट करून टाकल, म्हणजे कॉपी व्हिडिओ चालत नाही. तर त्याच्यामुळे पूर्ण नवीन व्हिडिओ शूट करा, चांगला व्हिडिओ टाका आणि जर व्ह्यूज आले, म्हणजे जितके व्ह्यूज येईल तितके तुम्हाला पैसे भेटणार आहे. कधी कधी लक बाय चान्स व्हिडिओला 1 लाख 2 लाख किंवा मध्ये म्हणजे 10 लाख असे व्ह्यूज आले ना, खूप जास्त अर्निंग होती, तीही तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे फक्त तुम्ही प्रयत्न हा करा का व्हिडिओ चांगला बनवा आणि व्ह्यूज येतीलच असं बनवा. म्हणजे खूप टॉपिक असतात. आता मी तुम्ही माझे टॉपिक सर्च करा, जुने लॉग वगैरे, मी माझे कोणते व्हिडिओ व्हायरल गेले, कोणते टॉपिक काय असं बघायचं, त्यानुसार तुम्ही ठरवा आणि व्हिडिओ मला शेअर करा. तर मग अशी कल्पना आहे माझी. बरं, मला कमेंटमध्ये पण सांगा काय हे चांगलं राहील का असं केल्यावर आपण, म्हणजे तुमचा फायदा होईलच, तुम्हाला पण लगेच घर बसल्या इन्कम चालू होईल आणि तुम्ही पण व्हायरल, आणि तुम्हाला मेन म्हणजे व्हायरल व्हायला पण खूप मदत होईल. आणि व्हिडिओ एडिट करतानाही कुठल्याही प्रकारचं म्युझिक त्याच्यामध्ये वापरू नका, म्हणजे जेणेकरून कधी कधी कॉपीराईट येतं, तर म्युझिक वापरल्यामुळं त्याच्यामुळं अर्निंग होत नाही. तर म्युझिक वगैरे कोणतंही टाकू नका, असे मला व्हिडिओ तुम्ही पाठवा.